महाराष्ट्रातल्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर हे आजचं आपलं सेशन स्पेशल कशावरती आहे, तर यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं, सूचना दिली होती मी बऱ्यापैकी आपल्या लाईव्ह सेशनमध्ये की आपल्याला 1 तारखेला टेस्ट घ्यायची आहे, तेही फुल लेंथ. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, म्हणजे शिगेला पोहोचलेला अभ्यास, टोकाला पोहोचलेला आहे जवळपास. तर कसं आहे, अभ्यास करतच आहो, तर नेमकं तो अभ्यास कुठपर्यंत झाला आणि आपली कुठपर्यंत महाराष्ट्राच्या लेवलमध्ये मजल आहे ते सर्व माहीत करण्याकरता आपण ठरवलं होतं की आज महाराष्ट्र लेवल आपण काय करू, एक टेस्ट घेणार होते. जेवढे शक्य आहे तेवढे विद्यार्थी त्याच्यामध्ये जुळतील. तर आपली आजची 1 तारीख आहे 1 मे, तर या दिवशी आपली फुल टेस्ट आहे. तर त्याच्याबद्दल नेमकं टेस्ट कशा पद्धतीने आहे, काय आहे, कधी आहे, कुठे आहे, हे सर्व आता मी या सेशनमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. याच्यासोबत पुन्हा काही ॲडिशनल गोष्टी तुम्हाला सुचवण्याचा मी प्रयत्न करेल, ठीक आहे. परंतु त्यापूर्वी आज तुम्हाला माहिती आहे 1 तारीख आहे, आणि 1 तारीख म्हणजे काय, तर महाराष्ट्र दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन, सोबतच आजचा कामगार दिन पण आहे. तर मग सर्वांना महाराष्ट्रातल्या आता विद्यार्थी असो, मोठे असो, छोटे असो, कोणी असो, सर्वांनाच महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, सोबतच कामगार दिनाच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा, ठीक आहे. तर मग याच शुभेच्छाचं किंवा विशेष दिनाचा औचित्य साधून आपण काय केलं, ॲपवरती विशेष 20% काय केलेलं आहे, ऑफर ठेवलेला. ऑफ आहे आज सर्वच्या सर्व जेवढे काही कोर्सेस असेल. तर आता जे जुने आहे त्यांना माहीतच आहे, आता जे नवीन आहे त्यांना की ॲप डाउनलोड करायची CST लॉन्चपॅड गुगल प्ले स्टोअरवरनं, आणि तिथनं काय करू शकता तुम्ही, आता पाहिजे ते टेस्ट, पाहिजे ते कोर्स, जे काही आहे सर्व स्टोअरवरती आज 20% ऑफ आहे. आणि खास आपण डिस्कशन करताय आज हाय व्होल्टेज टेस्टवरती, ज्या टेस्टमध्ये आपल्याला फुल लेंथ टेस्ट घ्यायची आहे ना त्याविषयी. तर त्याच्यावरती पण आज ऑफ आहे, तर त्याचा विशेष फायदा घेऊ शकता आज, आणि मे बी उद्याला पण तुम्हाला ते मिळू शकते. आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळू. तो विषय काय आपला, की आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला द्यायची आहे टेस्ट, ठीक आहे. तर मग नेमकी सर टेस्ट द्यायची कशासाठी, तुम्ही वारंवार 2 दिवस गेले, 1 दिवस गेले की तुम्ही होते तिथपर्यंत दिसले तेव्हा तुमचा एकच शब्द असतो की अरे मित्रांनो टेस्ट द्या, टेस्ट द्या, टेस्ट द्या. कारण की टेस्ट किती महत्त्वाची आहे ते तुम्हाला कधी कळू शकते, जेव्हा तुम्ही त्या टेस्टमध्ये याल आणि तुम्हाला कळणार की नाही माझे बाबा एवढा अभ्यास बाकी आहे, एवढा अभ्यास झालेला आहे, मला पुन्हा एवढं करावं लागेल. कारण की बघा कसं आहे, तुम्हाला एक गोष्ट मनामध्ये क्लिअर करून द्या. कोणती, की समजा एका म्हणजे घोड्यांची रेस आहे, किंवा घोड्या नाही, आपण कारची रेस पकडू. कारची समजा रेस आहे आणि मी तुम्हाला एकदम जगातली सर्वात सुपर फास्ट मी तुम्हाला कार आणून दिली एक, आणि आता आपल्याला रेस सुरू करायची आहे. पण तुम्ही जर म्हणाल की मी रेसच्या मैदानात गाडी नाही ठेवत, मी रेसच्या मैदानाच्या बाहेर गाडी ठेवतो आणि मग मी रेस जिंकतो, तर हे शक्य आहे का? शक्य नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर मग आता म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, रेसमध्ये उतरावं लागेल. कुठं उतरावं लागेल, रेसमध्ये. तर रेसमध्ये उतराल तेव्हाच समजाल ना की नेमकं आपण कुठपर्यंत पोहोचलोय. त्याच्यासाठीच टेस्ट काय असते खूप महत्त्वाची. आता आपण नेहमी घेत असतो टेस्ट, दर रविवारी घेतो, ती काय असते फक्त टेक्निकल. पण आजची टेस्ट कशी आहे, आपली फुल लेंथ टेस्ट आहे, म्हणजे जशी फायनल IBPS पॅटर्नची होणार आहे सेम तशीच टेस्ट आपण आपली हाय व्होल्टेज ऑलरेडी आहे, पण आता आज स्पेशल एक पुन्हा ॲडिशनल आपण टेस्ट घेणार आहे, ज्यामध्ये आपण होते तिथपर्यंत असं खुल्या टेस्ट घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच काय की टेस्ट झाल्यानंतर पण आहे ना मी तुम्हाला पुन्हा भेटेल, आणि नेमकं कोणी काय केलं तेही तुम्हाला मी दाखवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करेल. आता टेस्ट म्हटलं की कसं होते की विद्यार्थ्यांना भीती वाटते. भीती कशाची, की माझंच सत्य माझ्यासमोर येऊन जाईल ना, तर मग मला भीती वाटते. असे मला म्हणजे बरेचसे विद्यार्थी आहे की त्यांना टेस्ट द्यायला खूप भीती वाटते. भीती कशाची, की अरे कमी मार्क झाले तर मग. आता बघा कसे आहे, कोणती एक गोष्ट असली तर प्रत्येकाला 2 बाजू असतात, 2 बाजू असतात. प्रत्येक नाणं असो, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, बरोबर आहे. मग आता त्या 2 बाजूमधली आपण कोणती पकडायची ते कोणावर डिपेंड आहे, ते आपल्यावरती डिपेंड आहे. मग आता टेस्ट घेतली, समजा 100 पैकी 100 आपण एक उदाहरण पकडलं, 100 पैकी समजा मला 10च मार्क्स मिळाले. आता याचे 2 रिझल्ट तुम्ही पकडू शकता. काय, की अरे 10च मार्क मिळाले तर मी याचा अर्थ आयुष्यामध्ये मी काहीच करू शकत नाही, असाही अर्थ पकडू शकता. पण जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगवाले असणार आणि तुमची खरंच मनस्थिती असणार, खरंच तुमची म्हणजे आत्मविश्वास असणार तुम्हाला, ठीक आहे, आणि तुमच्या मनाची जर इच्छा असणार, तर तुम्ही काय त्याला पॉझिटिव्हली घ्याल. अरे 10 मिळाले नाही, आता जेव्हा सर पुन्हा टेस्ट घेणार ना, मला 10चे मला 100 करायचे आहे. तुम्ही अशा पॉझिटिव्ह पद्धतीने घेऊ शकता. आता दोन्ही पद्धती तुमच्याकडे आहेत, कसं घ्यायचं ते तुम्हाला ठरवायचं, बरोबर आहे. आता जे घाबरणाऱ्याची गोष्ट सांगितली,
घाबरायचं काम नाही आहे, तुम्हाला सत्य माहीत व्हायला हवं. कारण कसं आहे, आपण जेव्हा एखाद्या टास्कला भिडलो, एखाद्या टास्कच्या मागे लागलो किंवा एखादा आपण ध्येय डिसाईड करून ठेवला आहे, अरे पण चालतच जाऊ, पण आपल्याला नेमकंही नाही माहीत की अरे आपण कुठपर्यंत पोहोचलो, पुन्हा चुकीच्या दिशेनं तर नाही चाललो. या सर्व गोष्टीसाठी आपण आता अभ्यासाची करता, आपल्याला काही रेस लावायची नाही आहे. रेस लावायची तर ती कुठली अभ्यासातली आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला हे माहीत झालं पाहिजे की नाही आपण कुठपर्यंत आहोत. त्या टेस्टचा फायदा काय होईल, महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी आज टेस्ट देतील तेवढ्यामध्ये आपण नेमकं कोणत्या थराला पोहोचलो आहे त्याचा आपल्याला पूर्णपणे माहिती होऊन जाईल. म्हणजे आता टेस्ट देतील तेवढ्या विद्यार्थ्यांचे, कारण जे अभ्यास करताय मॅक्झिमम आपल्याशी जुडलेले आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर मग त्याच्यामध्ये काय होईल, माहीत होईल आपल्याला की नाही एवढ्या पोरांच्या मागे आपल्याला ना आपल्याला एवढ्या पोरांना क्रॉस करून पुन्हा सामोरे जायचं आहे, याचा आपल्याला प्रयत्न असला पाहिजे. मग तो कटअप कितीचा आहे, काय कितीचा आहे, तर तो नंतरचा प्रश्न आहे. बरोबर आहे. कारण बघा, लढाई कोणाची आहे, लढाई तुमची आहे. लक्षामध्ये घ्या, लढाई स्वतःची आहे आणि ते स्वतःच लढावं लागणार आहे. दुसरं तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी, तुमचे भाऊ बहीण, आई वडील, शिक्षक कोणीच तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने याच्यापूर्वी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं आहे. फक्त मी काय करू शकतो तुमच्यासाठी, की तुम्ही लढायला गेलेत, मी तुमच्यासाठी लढू शकत नाही, पण लढायचं कसं ते तुम्हाला सांगू शकतो. मी तुमच्यासाठी अभ्यास करू शकत नाही, पण अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला सांगू शकतो. मी तुम्हाला सक्सेस देऊ शकत नाही, पण सक्सेस कशी मिळवायची हे तुम्हाला सांगू शकतो. पण युद्धभूमीमध्ये तुम्हीच असणार आहे, हे तुम्ही गाठ बांधून ठेवा. हे तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे एखादा काय करताय म्हणून मी काहीतरी करताय त्याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला मनामध्ये बिलकुल तुम्हाला माहीत पाहिजे की नाही मला हे करायचंच आहे आणि माझा लढाई मलाच लढायची आहे, दुसरा कोणीही येऊ शकत नाही, कोणीही म्हणजे कोणीही नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर की बऱ्याच जणांचं काय असतं, म्हणजे याच्यामध्ये व्यत्यय काय येते ते तुम्हाला सांगतो. बऱ्याच जणांचं कसं असतं की इन्स्टंट खुशी पाहिजे, म्हणजे ॲक्च्युली तुमचीच नाही, तुमचीच म्हणून नाही, या जगात विद्यार्थ्यांचीच म्हणून नाही, जगात सर्वांना काय आत्ताचं सुख महत्त्वाचं आहे. सर्वांना आत्ताचं सुख महत्त्वाचं. आता उदाहरण जर घ्यायचं झालं की समजा एखादं तुम्ही यूट्यूब ओपन केलं आणि यूट्यूबवरती तुम्ही प्ले केला, आता तुमची वॉल आली, त्या वॉलवरती तुम्हाला जर 2 व्हिडिओ दिसले, कोणता एखादा तुमचा एंटरटेनिंग व्हिडिओ आणि एखादा तुमचा माझ्यासारखाचा म्हणा किंवा तुम्हाला ज्ञान देणाऱ्याचा एखादा व्हिडिओ दिसला, तर तुम्ही 99% काय करणार की जो एंटरटेनिंग आहे त्याच्यावरती क्लिक करणार आणि तो बघण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. म्हणजे हे नॉर्मल विद्यार्थ्याचं लक्षण झालं. कोण्या विद्यार्थ्याचं, नॉर्मल विद्यार्थ्याचं लक्षण झालं. म्हणजे नॉर्मली 99% तसे होतात. आता 1% कोणता उरला, तो व्हिडिओ प्ले न करता माझ्यासारखाचा किंवा जिथनं ज्ञान मिळू शकते त्याचा व्हिडिओ प्ले करणार. समजायचं की तो व्यक्ती असाधारण आहे, म्हणजेच तो बिमार आहे. आणि जे विद्यार्थी बिमार आहे, कशाने बिमार आहे, त्यांना व्यसन लागलं आहे कशाचं, आपल्या ध्येयाचं, ते विद्यार्थी 100% सक्सेस झाले असे समजून चला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथं ॲक्च्युली नॉर्मल लोकांची गरज नाही, इथं वेड्या लोकांची गरज आहे. आणि वेड म्हणजे प्रेम वेडे, पण कशाचं प्रेम तुमच्या पुस्तकाचं, तुमच्या ध्येयाचं, तुमच्या अभ्यासाचं, तुमच्या उद्याचं. ठीक आहे. जगात पण असंच चाललंय. काय होतं की आत्ताची खुशी म्हणजे कसं की आज समजा तुम्हाला 5,000 7,000 10,000 कुठं पगार मिळत आहे, मग तुम्ही काय करताय की त्याच्या करताना समजा तुम्हाला तिकडे 50,000चा जॉब मिळणार आहे, पण तो आत्ता नाही मिळणार आहे ना. मी त्याच्यासाठी प्रयत्न करील, सक्सेस होईल नाही होईल मला माहीत नाही, त्याला काळ लागू शकतो, तर तुम्हाला ते आवडत नाही. तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांचं, म्हणजे प्रत्येकच गोष्ट मी तुम्हालाच बोलतो अशातला भाग नाही, बऱ्यापैकी मी तुम्हाला बऱ्यापैकीचं उदाहरण सांगत आहे. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची माझा कॉन्टॅक्ट असून बऱ्यापैकी लोकांचे मतं माझ्यापर्यंत येतात, तर त्या बऱ्यापैकींचं मी तुम्हाला बऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता कोणाला जर हे नसल, म्हणजे आता ॲक्च्युली सर्व बोलता मी सत्य बोलत आहे आणि आता सत्य कटू असतं, तुम्हाला जर ते म्हणजे पचत नसणार तर तुम्ही सेशनला सामोर जाऊन टेस्ट कधी आहे काय डिटेल नंतर शेवटाला तुम्ही बघून घेऊ शकता. पण जर तुम्ही पचवू शकत असाल याचा अर्थ की तुम्ही आपल्या सक्सेसला पण पचवू शकता, एवढं नक्की. तर आपला विषय काय चालला होता, इन्स्टंट खुशी. मग काय की 10,000चा पगार मिळत आहे, आज मिळत आहे ना, आत्ता मला आत्ताची खुशी महत्त्वाची आहे. उद्या काय होते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. उद्या लात मारून काढून टाकला आपल्याला एखाद्या कामावरनं तरी चालेल, पण मला आजची खुशी महत्त्वाची. आज मिळत आहे ना मला पेमेंट, आज मिळत आहे ना मला पैसे, आज माझं काम होत आहे ना, आज मला सर्व मिळत आहे ना. अरे हो, पण हे किती दिवस चालणार आहे. असं तुम्हाला कुठंतरी एक स्थायी गोष्ट पकडायला लागली. म्हणजे स्थायी गोष्ट कुठं आहे, मग आता सध्या एकदम वॅकन्सी निघाल्या, एवढ्या साऱ्या म्हणजे असं काय म्हणू शकतो आपण, टोपलं किंवा डालं भरून तुम्हाला मिळाल्या, असं भरभरून मिळाल्या आहे. आणि याच्यात जर तुम्ही चान्स नाही घेत असणार तर तुमच्यासारखा मूर्ख कोणीच नाही जगामध्ये, असं मला तरी वाटतं. ठीक आहे. आता प्रत्येकाचं मत असतं, कारण मी म्हटलं म्हणजे सर्वच मूर्ख नाही आहे, तुम्ही
स्वतःला समजले तर ते मूर्ख, नाही तर मी म्हणणार त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे, तर मग आता लक्षात ठेवा की तुमचं ध्येय म्हणजे तुम्हाला मी प्रश्न विचारतो कारण तुम्हाला करायचं काय, नेमकं तुम्हाला करायचं काय, तर तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. आता मी प्रश्न विचारला तुम्हाला भीती वाटते, करायचं काय. आता बऱ्याच जणांचं कसं असतं, नाही मला ही जॉब काढायची आहे, मला हे एक्झाम काढायची आहे म्हणजे काढायची. अरे काढायची आहे म्हणजे काय, की म्हणजे जेवणाचा ताट आहे की खाल्ला तोंडामध्ये खाल्ला घास मिळाला पचलं, असं होत नाही. याच्यामध्ये तुम्हाला स्थिरता ठेवावी लागते. काय ठेवावं लागते, कंटिन्युटी ठेवावी लागते. मी याच्यापूर्वी पण सांगितलं, तुम्ही डिसाईड करा की नाही मला काय करायचं आहे. लोक काय करताय म्हणजे सर काहीतरी म्हणताय, गुरुजी काहीतरी म्हणताय, तर आपल्याला काहीतरी करायचं, याला काही अर्थ नाही आहे. तुमच्या मनामध्ये जसं बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात की सर एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बना. अरे दुसरा मोटिवेट करून तुम्ही मोटिवेट कधीच होणार नाही. मोटिवेशन झालं तरी 2 दिवसाचं राहील. तुम्ही सेल्फ मोटिवेट असले पाहिजे. सेल्फ मोटार सारखे, म्हणजे जशी आपली कोणती सेल्फ एक्सायटेड मोटार असते DC, ठीक आहे, सेम तशासारखं सेल्फ तुम्ही स्वतः एक्साइट राहाल ना, तेच बेस्ट आहे. दुसऱ्याच्या भरोसावर राहून काही अर्थ नाही. आणि दुसऱ्याचा जर फ्लक्स घेतला आणि तुम्ही म्हणजे एक्साइट जरी झाले, मोटिवेट झाले, तर ते तात्पुरतं असणार, परमनंट नसणार. परमनंट बनण्याचा प्रयत्न करा. आणि तो एका दिवसात नाही बनत, ते नेहमी काय करायचं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पुन्हा आता अभ्यास करता करता तुम्हाला अडचणी येते, बऱ्याचशा गोष्टी असं मनामध्ये येते, तर लक्षामध्ये ठेवायचं की लक्षामध्ये म्हणजे तुम्हाला माहीत पण आहे, पण कसं आहे विसर पडून जातो त्या गोष्टीचा. कोणत्या, की आपले आता बरेचसे विद्यार्थी आपले जुळले आहे, काही जॉबवरती आहे, काही बहिणींचे लग्न झालेले आहे, कोण बहिणी काही माझ्या नोकरीवरती आहे, काही भाऊ मित्र पण माझे नोकरीवरती आहे. ठीक आहे, आता कोणाला प्रायव्हेट जॉब करावा लागतं, आता कोणाला इलाज नाही आहे, त्याच्यावरती उपाय नाही आहे. ठीक आहे, ज्याच्याकडे उपायच नाही आहे, आता एखाद्याच लग्न झालं आहे आणि त्याला बायको आहे, पोरं आहे, आणि मी म्हणेल म्हणजे मी तुम्हाला म्हणता की अरे त्या 10,000च्या मागे नका लागू, तुम्ही परमनंट जॉबच्या मागे लागा. तुम्ही म्हणाल सर मग माझ्या घरच्यांना पोचणार कोण. सत्य गोष्ट आहे, मग तुम्हाला काम करावं लागेल ना, काम करून मग तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. याला कोणीही काही करू शकत नाही. बघा, परिस्थिती बदलवणं तुमच्या हातामध्ये आहे, माझ्या हातामध्ये नाही आहे. ठीक आहे, परिस्थिती तुम्हाला अशीच ठेवायची आहे की या परिस्थितीमध्ये काय बदल करायचा आहे ते तुम्हीच ठरवायचं, आणि ते तुमचं तुम्हालाच माहीत. कारण की मी सुरुवातीलाच सांगितलं, युद्ध तुमचं आहे आणि ते तुम्हालाच लढायचं आहे, कोणी त्याच्यामध्ये मदत करू शकत नाही. आता बरेच विद्यार्थी याच्या व्यतिरिक्त अभ्यास करताय, ठीक आहे, बाकीच्यांना एक्सेप्शन सोडून दिलं आपण. आता फक्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर तुमचे मायबाप तिकडे कष्ट करताय, आता कोणाच्या शेतात करताय, कोणाच्या कंपनीमध्ये चालले, कोणाचे कुठे जॉबवर आहे, काहीतरी करत आहे, ते दिवस रात्र होते तेवढा वेळ कष्ट करून घाम गाळून तुम्हाला ॲडजस्टमेंट करून तुम्हाला वेळ पण देत आहे, पैसे पण देत आहे, सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न. काही विद्यार्थी काम करून अभ्यास करत आहे. ठीक आहे, काम करणं त्याचा तुम्हाला विशेष गर्व, काम करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं. काही आता माझ्या बहिणी आहे, त्या फळाच्या दुकानामध्ये राहून ते अभ्यास करतात, म्हणजे दुकानही चालवतात, अभ्यासही करतात. असे बरेचसे उदाहरण आहे माझ्याकडे. आता ते एकाच नाव घेऊन मी उदाहरणं सांगू नाही शकत, पण एक तुम्हाला माहितीसाठी असो म्हणून मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करता. मग आपले मायबाप तिकडे लढलढ करताय आणि तुम्ही जर इकडे गेम खेळत आहे, इकडे तुम्ही इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या बघत आहे, तुमचे शॉर्ट्स बघत आहे, तर तुम्ही समजा की तुमच्यासारखा म्हणजे तुम्हाला जगण्याचा काहीच अधिकार नाही, तुमच्यासारखा फालतू व्यक्ती नाही आहे. म्हणजे इकडे अभ्यासाचा ढोंग करायचं, काय करता तुम्ही अभ्यास करता. बघा, तुम्ही जगात साऱ्यांना चुत्या बनवू शकता, साऱ्यांना तुम्ही खोटं बोलू शकता, सर्वांना तुम्ही भ्रमित करू शकता, पण लक्षात ठेवा स्वतःला कोणीच स्वतः भ्रमित करू शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा आणि तुम्ही सांगा मनाला नाही मी अभ्यास करता, आणि इकडे तुम्ही इंस्टाग्रामची रील पहा, लक्षात ठेवा तुम्हालाच माहित आहे सत्य काय. मला काय दिसते त्याच्याशी अर्थ नाही आहे, कारण मला दिसून तुमचं भविष्य बनणार नाही आहे, किंवा इतरांना दिसून, घरच्यांना तुम्ही पुस्तक घेऊन दिसा, पुस्तकात मोबाईल आहे समजा, बरोबर आहे, तर त्यांनी तुमचं भविष्य बनणार नाही आहे. तुमचं भविष्य बनणार नाही आहे, तुमचं भविष्य उधारीत चाललंय. तुमचं भविष्य कुठं चाललं आहे, उधारीत चाललं, आणि त्याला वरती आणण्याचा प्रयत्न तुम्हालाच करावा लागेल. कारण लक्षामध्ये घ्या, एकदा का वेळ गेली तर ती परत येणार नाही. अक्षरशः तुम्ही मानणारा जर ईश्वर असणार, तो जरी आला तरी तुमची वेळ परत देऊ शकणार नाही, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आणि ते तुमचे चौरावर बसलेले मित्र किंवा टाइमपास करणारे जे काही तुम्ही करत आहे, किंवा जे काही तुमचं चालत आहे, हे तुमच्या आयुष्यभर पुरणार नाही आहे. आयुष्याला माणूस स्वतः फक्त पुरू शकतो, ना तुमचे आई वडील, ना जन्म देणारे, ना सोबत असणारे कोणीच तुमच्या आयुष्याला पुरणार नाही. फक्त तुम्ही आणि तुम्हीच पुरणार. मग तुम्ही जे आहे तेच तुमचं अस्तित्व आहे, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, मग आता एक छोटीशी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो सक्सेसबद्दल. तर एक सेंटेन्स आहे की आयुष्यात आपण एक दिवस सक्सेस होणार आहे, म्हणजे एका दिवसामध्ये नाही. बघा, मी काय सेंटेन्स काय किती म्हणजे व्यवस्थित लिहिलेलं आहे बघा, की आयुष्यात आपण एका दिवसात नाही, पण एक दिवस नक्की सक्सेस होणार आहे. एक दिवस आपण नक्की सक्सेस होणार, खरी गोष्ट आहे ना. तुम्ही एका दिवसात चालायला लागले नाही, तुम्ही एका दिवसात बोलायला लागले नाही, पण एक दिवस बोलायला लागले, तसेच तुम्हाला एका दिवसात सक्सेस मिळणार नाही, पण एक दिवस नक्की सक्सेस मिळणार, एवढं लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल.
ठीक आहे. आता हे जनरलच्या गोष्टी होता, असा बूस्टर डोस होता. ठीक आहे. आता याचा परिणाम किती दिवस राहतो ते तुम्हाला ठरवायचं. ठीक आहे. आपण आता पहिले मुद्द्याच्या गोष्टीकडे, ज्याच्यासाठी आपलं आजचं सेशन आहे. तर सेशन कशासाठी आहे की आपल्याला काय करायचं आहे, हा उलटे म्हणजे एक फुल लेंथ टेस्ट घ्यायची. आज संध्याकाळी किती वाजता तेही सांगतो, फक्त ज्या बेसिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व मी तुम्हाला सांगून देतो. बघा, खास महापारेषण महावितरण दोन्ही अभ्यास चाललेला आहे, दोन्ही अभ्यास सारखाच आहे, दोन्ही पॅटर्न सारखाच आहे, सारं दोघांचं सारखंच आहे, टेस्ट पण दोघांची सारखी राहील. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थी अभ्यास चालू करणार आहे. तीनही विद्यार्थ्यांचं उदाहरण घेतलं मी. तिघांनी जर या टेस्ट त्यांच्याजवळ अवेलेबल असेल किंवा तुम्ही स्वतःसाठी अवेलेबल करून घेऊ शकता. ठीक आहे. तर मग तुम्हाला काय करावं लागेल की म्हणजे प्रश्न विद्यार्थ्यांचे काय की सर टेस्ट द्यायची कोणी, टेस्ट सर्वांनीच द्यायची. अभ्यास नसेल झाला तरी टेस्ट द्या, अभ्यास चालू असणार तरी टेस्ट द्या, अभ्यास तुमचा झाला असणार तरी टेस्ट द्या. कारण तिघांनाही काय माहीत झालं पाहिजे की तुमची सत्य परिस्थिती काय आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की फक्त जगात एकच मशीन आहे जो तुमचा अभ्यास मोजू शकते, ते म्हणजे टेस्ट आहे. आणि टेस्ट देऊन तुम्ही लोकांना काय गुमराह करता त्याच्याशी काही तुम्हाला म्हणजे काही त्यांनी फरक पडणार नाही आहे. तुम्हाला स्वतः माहीत झालं पाहिजे की मी किती पाण्यामध्ये आहे आणि त्या पाण्यामध्ये असलेल्याला पॉझिटिव्ह पद्धतीने घ्यायचं. म्हणजे मी एकदम असं एवढंच पाणी बाकी आहे, मी गळ्यापर्यंत डुबला तर मी आता मरून जातो कारण की मी आता हात पाय लावणार नाही, कारण मरणार आहे. मग याला काही अर्थ नाही आहे. मग मरणार आहे तर मरणले का मग, बरोबर आहे. पण जर तुमच्यामध्ये इच्छा आहे की त्याला पॉझिटिव्ह घेऊ, अरे माझं मुंडकं तर वरती आहे, श्वास तर घेऊ शकता, म्हणजे मी हात पाय हलवू शकतो आत्ता पण, तर हे पॉझिटिव्ह पद्धतीने. आता कसं घ्यायचं आहे तर तुम्हाला ठरवायचं आहे. मी काहीच नाही करू शकत, तुम्हाला स्पष्टपणे माहीत आहे. तुम्ही आणि तुम्हीच स्वतःचे सारथी आहे, स्वतःचे मित्र आहे, सर्व काही स्वतःचं सर्वस्व तुम्हीच आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. तर आता महत्त्वाची गोष्ट की आज महाराष्ट्र दिनानिमित्त ऑफर पण ठेवलेला आहे आणि खास आज टेस्ट पण ठेवलेली आहे. तर ती टेस्ट फ्रीमध्ये कोणाकोणासाठी, म्हणजे सरळ टेस्ट कशामध्ये ते तुम्हाला सांगून देतो. एक तर हाय व्होल्टेज टेस्ट आहे, जे ऑलरेडी भरपूर सारे विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्टमध्ये मिळणार फुल लेंथ टेस्टमध्ये. ठीक आहे. टेस्ट आपली फुल असणार आहे, जशी फायनल होणार आहे तशी. ठीक आहे. त्याच्यानंतर जे मिशन महापारेषण कोर्समध्ये आहे त्यांच्यासाठी पण ते फ्रीमध्ये. आता ते सांगायची गरज नाही ॲक्च्युली, कारण तुम्हाला माहिती आहे जे काही नवीन आलं या टेस्ट याच्यामध्ये मिशन महापारेषण वितरणमध्ये ते फ्रीच असतं. ठीक आहे. पण आता जर तुम्हाला या टेस्टमध्ये इन्क्लूड व्हायचं असणार तर तुम्हाला काय करावं लागेल, हाय व्होल्टेज टेस्ट जॉईन करावं लागेल. पण बऱ्यापैकी म्हणजे माझ्या तरी मताने 95% विद्यार्थ्यांनी टेस्ट जॉईन केलेली आहे आणि इच्छुक असणार. तुम्हाला स्वतः चेक करायचं असणार की मी कोण आहे आणि मी काय आहे, काय माझी परिस्थिती आहे, कशाची आर्थिक परिस्थिती नाही, तुमच्या अभ्यासाची परिस्थिती तुम्हाला इथनं कळू शकते. ठीक आहे. आता या टेस्टचं स्वरूप मी शॉर्टमध्ये सांगून देतो, ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे तरी पण तुम्हाला माहीत आहे फायनल एक्झाम आपली 150 मार्क्सची होणार आहे. ठीक आहे. 130 प्रश्न येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न तुमचे टेक्निकल 110 मार्क्ससाठी, 40 प्रश्न रिझनिंग 20 मार्कासाठी, मॅथ्सचे प्रश्न तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्कासाठी, मराठीचे 20 प्रश्न तुम्हाला 10 मार्कासाठी. आणि पूर्ण टेस्ट कशावर आधारित राहणार आहे, IBPS पॅटर्न. IBPS पॅटर्न म्हणजे काय, या जे एवढे प्रश्न विचारणार आहे त्याला IBPS पॅटर्न नाही म्हणत. IBPS पॅटर्न म्हणजे बस सोपंच की त्याच्यामध्ये 5 ऑप्शन असतील. किती ऑप्शन असतील, 5 ऑप्शन असतील, तर त्याला आपण IBPS पॅटर्न म्हणतो. म्हणजे असं नसतं ना बऱ्याच जणांचं सर IBPS मध्ये मग सर मशीनचेच प्रश्न विचारतात का, तसा पॅटर्न कुठंच नसतो. खास करून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तो पॅटर्न कुठं असतो, आपल्या अकॅडमिकमध्ये जसं तुम्ही शिकत असताना तेव्हा असतो. इथे असा कोणताच पॅटर्न नसतो की नाही याचे 5 प्रश्न येतातच, असं काहीच नसतं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. याला तुम्हाला मिळणार 120 मिनिट. ठीक आहे. टोटल 120 मिनिटामध्ये तुम्हाला टेस्ट द्यायचे. निगेटिव्ह मार्किंग असणार. जे सिस्टम आहे फायनल एक्झामची की 1/4 निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे जर तुम्ही हा प्रश्न जर घेतला तर याच्यामध्ये 0.55 मार्क्स, कारण की 2.2चा एक प्रश्न असतो, तर 0.55 निगेटिव्ह आहे. आणि हा जो प्रश्न आहे नॉन टेक्निकलचे ते तुम्हाला 0.125 निगेटिव्ह मार्किंग आहे. ते तुम्हाला पेपर झाल्यावर तुम्हाला दिसूनच जाईल सर्व. ठीक आहे. म्हणजे 2 तासाचा पेपर असं तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता नेमका पेपर किती वेळात, तर आता मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की आपण सकाळी वगैरे ठेवू शकतो. पण बरेच माझे मित्र मैत्रिणी तुम्हाला सांगितलं की काही लग्न झालेल्या मैत्रिणी म्हणा, बहिणी म्हणा, काही मित्र आहे माझे जॉब करणारे, बऱ्याच जणांचे फोन आले, बऱ्याच जणांचे मेसेज आले, सर आम्हाला यायला उशीर होतो, तर काहीतरी करा की संध्याकाळी तुमचं ॲडजस्टमेंट होत असेल तर खूपच छान. तर मी सर्वांचाच विचार करून काय केलं की संध्याकाळी काय तुमचं सर्व बांधबून करून बसायचं. किती वाजता, 8 ते 10. ठीक आहे. 8 ते 10 म्हणा किंवा थोडंसं मागे पुढे टाईम पकडून झाला, याच्या दरम्यान तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल सर 8 वाजून गेले, 8 वाजून 10 मिनिट झाली, मी टेस्ट चालू करू की नाही, करा ना. 8 ते 10 किंवा तुम्हाला जोपर्यंत टेस्ट दिसत आहे तोपर्यंत तुम्ही जॉईन करा. तुम्ही 10 वाजता जरी जॉईन केली समजा सायंकाळी, ठीक आहे, सायंकाळी 10 वाजता जरी जॉईन केली ना तरी तुमची 2 तास टेस्ट चालणार. पण तुम्ही म्हणाल की सर मी 12 वाजता येतो टेस्ट देतो, तुम्हाला टेस्ट दिसणार नाही. ती नंतर पुन्हा परत येईल. पुन्हा कारण दुसरा प्रश्न याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा काय
की सर मला आज ॲडजस्टच नाही होता, मी नंतर देऊ शकतो का? हो, नंतर घ्या, नंतर देऊ शकता तुम्ही 100%, कारण उद्याला ते तुम्हाला परत मिळणार पुन्हा, ठीक आहे. पण जो आनंद आजचा घ्यायचा आहे तो आनंद तुम्हाला उद्या येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण आपण काय करू की टेस्ट झाल्यावर पुन्हा उद्या मी लाईव्ह येणार आणि मग तुम्हाला दाखवणार की कोणी काय चमत्कार केला आणि कोणाचं नेमकं काय अडलं आणि काय घडलं आहे. तर ठीक आहे, तर टाईम सर्वांना लक्षात आला की सायंकाळी 8 ते 10, थोडंसं 15 मिनिट मागे पुढे पकडून चला, मागे नाही पण पुढे थोडंसं राहू शकते थोड्या वेळ पुन्हा. तरी 8 ते 10च्या दरम्यान काय करायचं, टेस्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. तिथनं तुमचे 2 तास सुरू होईल. जेवढ्या वाजता तुम्ही टेस्ट सुरू कराल प्रामाणिकपणे सर्व अरेंजमेंट करा. असं समजा की आजच रात्री तुमचा पेपर आहे आणि तुम्ही सेंटरवर गेले असंच फील करून, कम्प्युटर लॅपटॉप असेल तुमच्याकडे तर खूपच छान, त्याच्यावरती काय करा, तुम्ही टेस्ट द्या, त्याची लिंक व्हॉट्सअपवरती मागवून घ्या, तुम्ही लिंक करून लॉग इन करून घ्या, म्हणजे कम्प्युटरवर तुम्हाला फिलिंग येईल. नाही आहे त्याच्याकडे काय, मग नाही आहे तर रडत बसायचं नाही. आपल्याला रडणं शिकायचं नाही, आपल्याला लढायचं शिकायचं आहे. तर मग ज्यांच्याकडे नाही आहे कम्प्युटर लॅपटॉप त्याने मग मोबाईलवरती ॲडजस्ट करायचं. आणि आठवणीनं टेस्ट चालू असताना तुम्ही पॉज करून बॅक येऊ शकत नाही, कारण की फायनल एक्झाम आहे. बरेच जण विचारतात ना सर पेपर कधी आहे, पेपर आहे आज रात्री 8 वाजता. इथंच तुमचं अस्तित्व कळणार की नेमकं तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय करणार आहे, तुम्ही काय केलं आहे ते सर्व, ठीक आहे. तर बघ काय की मधामध्ये फोन आला रिसिव्ह करायचा नाही, फोनवाल्यांचं मधामध्ये टेस्ट बंद करायची नाही. एकदा का गेली ते गेली, संपली, समजून झाला. नंतर बेटर लक, नेक्स्ट टाइम म्हणायचं, ते नेक्स्ट टाइम मिळणार तुम्हाला, ठीक आहे. इथपर्यंत पटलं सर्वांना? तर मग तुम्हाला टेस्ट द्यायचे 8 ते 10च्या दरम्यान, एवढं पटलं. आता माझ्या मताने की बाकीचे काही तुमच्याकडे प्रश्न उरलेले नाही आहे. जर काही उरलेले असतील तर तुम्ही काय करू शकता, कमेंट पण करू शकता. आणि नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन पण करून घ्या आणि ॲप डाउनलोड करा. ज्यांना टेस्ट जॉईन करायचे आहे त्यांनी आज खास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून द्या की आज 20% ऑफ आहे, त्याचाही तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता, ठीक आहे. तर मग इथे या सेशनला मी थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.